पशुसंवर्धन विभागासाठी सुमारे 5 कोटीचा निधी महाराष्ट्र राज्य पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास विभागाकडून मंजूर झाला असल्याची माहिती रायगड जिल्हा कृषी व पशुसंवर्धन तसेच दुग्धशाळा समिती सभापती वैकुंठ पाटील यांनी पेण येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली। यावेळी वैकुंठ पाटील यांनी पेण तालुका पशुसंवर्धन कार्यालयाला भेट देऊन सुरू असलेल्या कामाची पाहणी केली। वैकुंठ पाटील यांनी सांगितले की कोकण विभागाची भ्रूण प्रत्यारोपण प्रयोगशाळा महाराष्ट्र पशुसंवर्धन विकास मंडळ यांचे मार्फत शासन निधीतून प्रशासकीय मंजुरी वर्ष 2024-25 पशुधनामधील प्रत्यारोपण अनुवांशिक सुधारणा कार्यक्रम प्रयोगशाळा उभारणी आणि उपकरणे यासाठी 1 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून या प्रयोगशाळेचा वापर रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या कोकण विभागासाठी होणार असल्याची माहिती वैकुंठ पाटील यांनी दिली। तसेच पेण तालुका पशुवैद्यकीय चिकित्सालय इमारत बांधकामासाठी सुमारे 2.5 कोटींचा निधी मंजूर झाला आहे। लवकरच या इमारतीचे बांधकाम करण्यास प्रारंभ होणार असल्याचे वैकुंठ पाटील यांनी सांगितले। पेण पशुसंवर्धन कार्यालयामध्ये नवीन इमारतींचं बांधकाम चालू आहे। आज या खात्याला जवळपास 5 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध झाला आहे। 2.5 कोटी रुपयामध्ये जवळपास नवीन इमारत बांधकाम चालू आहे। त्याचबरोबर IVF सेंटर म्हणजे गायींचं IVF सेंटरसाठी जवळपास 1.25 कोटी रुपये निधी या ठिकाणी उपलब्ध होऊन बिल्डिंग तयार होत आहे। त्या ठिकाणी शेडसाठी गायींच्या शेडसाठी त्या ठिकाणी जवळपास 35 लाखाचा निधी त्या ठिकाणी उपलब्ध होऊन काम चालू आहे। त्या ठिकाणी त्या बाजूला कुक्कुटपालनाच्या माध्यमातून पोल्ट्री शेडसाठी जवळपास 15 लाखाचा निधी या ठिकाणी उपलब्ध आहे। निश्चितपणे पशुसंवर्धन खातं हे नवीन नाविन्यपूर्ण आणि त्याचबरोबर आज पेण हे जिल्ह्याचं मध्यवर्ती सेंटर असताना या ठिकाणी चांगल्या इमारती व चांगला परिसर व्हावा या हेतूने ही कामं चालू आहेत। ही कामं चालू असल्या कारणाने या ठिकाणी कचरा आणि ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी जमा झालेल्या आहेत। निश्चितपणे या ठिकाणी भव्य दिव्य असं पशुसंवर्धन खात्याचं हॉस्पिटल IVF हॉस्पिटलचं या ठिकाणी उद्घाटन होणार आहे। त्याचबरोबर बिल्डिंग या ठिकाणी कार्यालय होणार आहे। त्याचबरोबर शेल्टर होणार आहे। निश्चितपणे ज्या प्रकारे राज्य सरकारने व केंद्र सरकारने दिलेल्या दिशा व मार्गदर्शिका आहेत त्याप्रमाणे या ठिकाणी कामकाज चालू आहे। हे खातं आता पहिल्यासारखं खातं हे थांबलेलं खातं राहणार नाही, तर हे खातं चांगले घौडदौड करत आज निश्चितपणे मला या ठिकाणी सांगायचं वाटतं की सन्माननीय मोदींच्या नेतृत्वाखाली, सन्माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली, सन्माननीय पंकजाताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली या खात्याला गेल्या अनेक वर्षामध्ये महाराष्ट्रात 400 कोटीचा निधी उपलब्ध होता, परंतु यावर्षी जवळपास 4,500 कोटी रुपये या खात्याच्या मार्फत आज वर्ग झाले आहेत। या खात्याच्या माध्यमातून चांगली कामं करणं हे आमचं आद्य कर्तव्य राहणार आहे। त्याचबरोबर परिसरातील ह्या ज्या बिल्डिंग आहेत त्या बिल्डिंगचं या ठिकाणी काम चालू आहे आणि त्या सुसज्ज अशा बिल्डिंग या ठिकाणी तयार होणार आहेत। त्याच्यामुळे निश्चितपणे या खात्याला दिशा मिळणार आहे। मला या खात्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर खूप अभिमान वाटतो की आपण या खात्यावर या ठिकाणी रूट बसल्यानंतर त्या ठिकाणी 4,500 कोटीचा निधी या खात्याच्या माध्यमातून सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी जनतेला मिळणार आहे। हाच मोठा मला आनंदाचा क्षण या ठिकाणी वाटतो।